हॅलो स्टुडंट, वेलकम टू सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी. आजपर्यंत आपण या आधीच्या लेक्चरमध्ये लेंथ अँड एरिया ऑफ अ सेक्टर हा टॉपिक बघितला होता. त्याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम सुद्धा बघितले होते. आज आपण त्याच्या समोर काही प्रॉब्लेम कंटिन्यू करणार आहोत. ओके, तर फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपलं. फर्स्ट क्वेश्चन, द एरिया ऑफ अ सर्कल इज 225 स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला सर्कलचा एरिया दिलेला आहे, तो किती आहे? 225 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया मीन्स कॅपिटल ए. ओके, नेक्स्ट, फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क सबटेंडिंग अन अँगल ऑफ 120 डिग्री. अँगल दिलेला आहे आपल्याला थिटा इक्वल्स टू 120 डिग्री. ओके, अँगल सुद्धा दिलेला आहे 120 डिग्री ॲट दी सेंटर. हा अँगल कुठं तयार होऊन राहिला? सेंटरला. ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सेक्टर. आपल्याला लेंथ अँड एरिया ऑफ अ करस्पॉन्डिंग सेक्टर म्हणजे जो एरिया अंडर अ कर्व हा आपल्याला फाइंड करायचा. तर सोल्युशन मध्ये काय लिहायचं आता बघणार आहोत आपण. याचं सोल्युशन काय घेतलं आपण? एक सर्कल. या सर्कलचा टोटल एरिया किती दिलेला आहे त्यांनी? 225 स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजेच काय? सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला तुमचा एरिया ऑफ अ सर्कल. अँड अँगल कुठं तयार होऊन राहिला म्हणते ते? ॲट दी सेंटर. म्हणजे ही काय झाली याची रेडियस. सेंटर ओ हा ए पॉईंट घेतला आपण. अँड अँगल एक नेक्स्ट पॉईंट घेतला बी ऑन दी सर्कल. हा जो अँगल तयार होऊन राहिला हा कितीचा आहे म्हणते तो? 120 डिग्री. ओके, तर आपल्याला लेंथ ऑफ आर्क ही फाइंड करायची आहे. हे आर्क लेंथ ऑफ आर्क ए बी फाइंड करायची आहे. आणि आणखी काय फाइंड करायचं आहे म्हटलं त्यांनी? हा एरिया. हा जो एरिया आहे अंडर अ कर्व हा सुद्धा आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, तर आपण बघणार आहोत सोल्युशन मध्ये. लेट किंवा लेट आर बी द radius of a circle एरिया किती दिला आहे त्याचा? हुज एरिया किती दिलेला आहे त्यांनी? 225 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया दिलेला आहे. कशाचा? सर्कलचा. तर सर्कलचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर इक्वल्स टू किती आहे आपला? 225 पाया. हा एरिया किती दिलेला आहे त्यांनी? 225 पाया सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपला एरिया किती आहे? 225 पाया सेंटीमीटर स्क्वेअर. हा पाया आणि हा पाया दोन्ही साईडनी पाया गेट कॅन्सल. आर इक्वल्स टू 225 सॉरी आर स्क्वेअर इक्वल्स टू 225. देअरफॉर आर इक्वल्स टू काय मिळेल मग? 225 चा स्क्वेअर रूट काय मिळेल? 15. हे काय आहे? रेडियस आहे. रेडियस म्हणजेच काय? एक लेंथ आहे. लेंथचं युनिट काय? सेंटीमीटर. ओके, हा झाला तुमची रेडियस. आता तुम्हाला अँगल दिलेला आहे, रेडियस माहिती आहे. ओके, तुम्हाला लेंथ फाइंड करायची आहे आणि एरिया ऑफ अ सेक्टर फाइंड करायचा. ओके, वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला? S इक्वल्स टू S मीन्स लेंथ. काय फॉर्म्युला? आर थिटा. अँड एरिया ऑफ अ सेक्टर काय फॉर्म्युला? ए इक्वल्स टू एरिया ऑफ अ सेक्टर ए इक्वल्स टू हाफ पाय आर स्क्वेअर. ओके, तर फर्स्ट वन अँड हा दिस सेकंड वन. तर फर्स्ट काय? S इक्वल्स टू आर 15 किंवा इथं अँगल लिहून घ्या आधी. थिटा इक्वल्स टू 120 डिग्री. याचं कन्व्हर्शन रेडियनमध्ये करून घ्या. 120 इंटू पाया अपॉन 180 इक्वल्स टू 0 0 गेट कॅन्सल. 6 इंटू 2 12 अँड 6 इंटू 3 18 म्हणजेच काय? 22 पाया अपॉन 3. हा झाला अँगल तुमचा रेडियनमध्ये. आता लिहा वी नो दॅट
नो दॅट काय माहिती आहे आपल्याला. फर्स्ट वन एस इक्वल्स टू आर थिटा अँड कॅपिटल ए इक्वल्स टू काय फॉर्म्युला 1/2 थिटा आर स्क्वायर, थिटा आर स्क्वायर. ओके. फर्स्ट एस इक्वल्स टू आर थिटा. आर का है आपला 15 सेंटीमीटर अँड थिटा 2π/3. तर एस इक्वल्स टू काय मिळेल आर 15 इंटू काय थिटा 2π/3 20π/3 म्हणजेच काय मिळेल 15 डिवाइड बाय 3 5 इंटू 2 पाया मीन्स 10 पाया. यस काय लेंथ ऑफ आर्क ए बी लेंथ आहे म्हणजे युनिट काय राहील याचं सुद्धा सेंटीमीटर. हा झाला फर्स्ट वन. अँड सेकंड वन काय एरिया हाफ थिटा किती आहे इंटू 20π/3 इंटू आरचा स्क्वायर म्हणजेच काय आर स्क्वायर मीन्स आर इंटू आर म्हणजेच काय 15 इंटू 15 इक्वल्स टू 2 गेट कॅन्सल 15 डिवाइड बाय 3 5 म्हणजेच काय 5 इंटू 15 इंटू पाया 15 इंटू 5 75 पाया. हा काय झाला एरिया आणि एरिया आपल्याला दिलेला किती 225 पाया. याचं युनिट काय सेंटीमीटर स्क्वेअर. हा सुद्धा काय आहे एरियाचा आहे. याचं युनिट काय राहील मग सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला तुमचा एरिया. हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नेक्स्ट वन द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर इज इक्वल टू हाफ ऑफ द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल. जो पेरिमीटर आहे सेक्टरचा हा आपला कशाच्या इक्वल दिलेला आहे सर्कमफरन्स ऑफ द सर्कल पण किती हाफ पोर्शनच्या मधला. फाइंड द मेजर ऑफ द अँगल ऑफ सेक्टर ॲट द सेंटर इन रेडियन. आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे कशामध्ये रेडियन मध्ये. ओके. काय केलं एक त्यांनी कन्सिडर सर्कल ऑफ रेडियस आर. हा एक सर्कल आहे ॲट सेंटर ओ रेडियस त्यांनी किती दिली आहे त्यांची आर. ओके. आता अँगल सुद्धा तयार झालेला आहे. अँगल फाइंड करावं लागते म्हणजेच काय दोन पॉईंटच्या मधातला अँगल. हा सपोज बी पॉईंट हिअर ए. ओके. तर सोल्युशन मध्ये काय मिळेल लेट आर बी द रेडियस ऑफ अ सर्कल. कंडिशन काय दिली आहे त्यांनी पेरिमीटर ऑफ अ सेक्टर. कंडिशन काय त्यांची पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ a sector is equals to half of the circumference of circle. ओके. तर पेरिमीटर ऑफ अ सेक्टर म्हणजेच काय हा जो अँगल तयार होऊन झाला इथं हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. पण हा अँगल तयार होताना तुम्ही कोणती साईड घेऊन राहिले ओ बी आपलं सॉरी ओ ए ओ बी अँड लेंथ त्याच्या समोरील लेंथ कोणती आहे लेंथ ऑफ आर्क ए बी. म्हणजेच तुम्हाला पेरिमीटर काय मिळेल याचा लेंथ ओ ए प्लस लेंथ ओ बी प्लस लेंथ ऑफ आर्क ए बी. ओके. तर पेरिमीटर ऑफ सेक्टर काय मिळेल लेंथ ओ ए प्लस लेंथ ऑफ ओ बी प्लस लेंथ ऑफ हे काय समोरील आर्क आहे तर आर्क ए बी
इक्वल्स टू कशाचे इक्वल आहे हाफ ऑफ द सर्कमफेरन्स ऑफ अ सर्कल. आ सर्कमफेरन्स ऑफ अ सर्कल काय राहते ट्वाइस पाय आर त्याच्या काय हाफ. हा झाला त्याचा हाफ पोर्शन. ओके तर लेंथ ओ ए किती दिलेली आपली लेंथ ओ ए काय आहे सर्कलची रेडियस म्हणजेच काय आर प्लस लेंथ ओ बी ऑल्सो रेडियस मीन्स आर प्लस लेंथ ऑफ आर्क ए बी. हा अँगल आपण कन्सिडर करू थिटा. आपल्याला माहिती नाही आपण काय करू कन्सिडर थिटा. तर लेंथ ऑफ आर्क ए बी याचा लेंथ ऑफ आर्क ए बी फाइंड करण्या फॉर्म्युला काय म्हणजे एसचा फॉर्म्युला काय आर इंटू थिटा इक्वल्स टू हा टू गेट कॅन्सल काय मिळेल पाय आर. ओके नेक्स्ट आर प्लस आर ट्वाइस आर प्लस आर थिटा इक्वल्स टू पाया आर. इथून आणि इथून या दोन टर्म मधून काय कॉमन दिसते आपल्याला आर कॉमन ब्रॅकेटमध्ये 2 प्लस थिटा इक्वल्स टू पाया आर. या साईडला पण आर आहे या साईडला पण आर आहे आर गेट कॅन्सल काय मिळेल 2 प्लस थिटा इक्वल्स टू पाया. प्लस थिटा इक्वल्स टू पाया. आपल्याला फाइंड काय करायचं आहे अँगल इन रेडियन. आता पाय आहे थिटा पण आहे आपल्याकडे हा 2 सिंपल या साईडला घेऊन या थिटा इक्वल्स टू पाया मायनस 2. आता पाया म्हणजेच काय रेडियन -2 म्हणजे हे टोटल कशामध्ये रे रेडियनमध्ये. म्हणजे तुमचा जो अँगल आपल्याला फाइंड करायला सांगितला हा थिटा किती आला आपल्याला पाया -2 रेडियन. पाया म्हणजेच काय 180 डिग्री 180 - 2 सपोज तर नियर इक्वल्स टू 178 डिग्री जवळपास हा अँगल आपल्याला मिळतो. ओके स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. ओके नेक्स्ट आहे आपला आतापर्यंत आपण बघितले सर्कल क्वेश्चन बघितले आपण पण कशाशी रिलेटेड सर्कलशी. आता हे एक प्रॉब्लेम थोडं वेगळं आहे पण याच्यामध्ये सुद्धा सर्कलचाच रेफरन्स घ्यावा लागतो. ओके तर बघू याच्यामध्ये पेंडुलम आहे आपल्याला क्वेश्चन आहे अ पेंडुलम ऑफ लेंथ 21. एक पेंडुलम कन्सिडर केला आपण. पेंडुलम तुम्ही 10वी मध्ये असताना बघितला असेल. सपोज हा एक पेंडुलम आहे याची लेंथ किती दिलेली आहे त्यांनी 21 सेंटीमीटर. ओके अ पेंडुलम of length 21 centimeter oscillates through an angle of 36 degree. Oscillates means vibrate. हा व्हायब्रेट होतो या मोशन मध्ये किती डिग्रीने 31. म्हणजे हा इथून आपण या साईडला जर का याला खिचलं किंवा ओढलं आपण तर हा कुठे येईल इथपर्यंत सपोज. ओके आणि हा इथून सोडल्यानंतर हा या साईडला येईल म्हणजेच काय इथपर्यंत. हा जो याच्या मध्यातला अँगल आहे हा टोटल हा नाही पण हा पूर्ण टोटल या लाईन मधला आणि या लाईन मधला हा अँगल किती दिलेला आहे त्यांनी 36 सेंटीमीटर आपला 36 डिग्री. हा अँगल त्यांनी दिलेला 36 डिग्री. आपल्याला फाइंड करायची आहे फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. या पेंडुलमचा जो पाथ आहे म्हणजे हा जो पाथ आहे हा आपल्याला फाइंड करायचा आहे. याची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे पण याची साईज आपलं लेंथ किती आहे 21 सेंटीमीटर. पण हा जर का आपण पूर्ण सर्कल म्हणजे वरून जर का खाली सोडला तर हे काय एक तयार होईल सर्कल. म्हणजे सर्कल तयार होते हे पण आपल्याला काय दाखवलं त्यांनी एक सर्कलचा एक पोर्शन दाखवला म्हणजे पेंडुलम घेतला. पण ॲक्च्युअल मध्ये सर्कल जर तयार होत असेल तर हा वो सपोज हा ए पॉईंट हा वो ए काय होऊन झाला या सर्कलची रेडियस म्हणजे 21 सेंटीमीटर ॲक्च्युअल मध्ये आहे काय हे रेडियस आर ची व्हॅल्यू आहे. आर इक्वल्स टू काय 21 सेंटीमीटर. हे काय होऊन झाला एक सर्कलच तयार होऊन झाला पण आपल्याला त्यामधला एक छोटासा पार्ट दाखवलेला त्यांनी पेंडुलम घेऊन. तर हे काय ॲक्च्युअल मध्ये
रेडियस ऑफ अ सर्कल, म्हणजे आर आपण काय घेऊ शकतो 21 सेंटीमीटर, आणि अँगल त्यांनी दिले जातात 36 डिग्री. म्हणजेच काय, सपोज या सर्कलमध्ये आपण इथं पेंडुलम सेट केला ऑफ रेडियस ऑफ लेंथ 21 सेंटीमीटर. पण हा जर का आपण इथून पूर्ण सोडला आणि याचं पूर्ण एक रिव्हॉल्युशन, एक कम्प्लीट रोटेशन कम्प्लीट झालं, तर इथं काय होते, एक सर्कल तयार होते ऑफ रेडियस 21 सेंटीमीटर. ओके, तर आपण काय घेऊ, आरची व्हॅल्यू 21. या सोल्युशनमध्ये हिअर किंवा कन्सिडर अ पेंडुलम ऑफ लेंथ आर, देअरफॉर आर इक्वल्स टू 21 सेंटीमीटर सुद्धा लिहू शकता तुम्ही, किंवा डायरेक्ट सोल्युशनमध्ये हिअर आर इक्वल्स टू 21 सेंटीमीटर अँड थिटा इक्वल्स टू किती दिले त्यांनी 36 डिग्री. हे डिग्रीचं कन्वर्शन, आता आपण 10वीमध्ये तुम्ही जनरली डिग्रीमध्ये अँगल मेजर करत होते, पण आता 11मध्ये काय रेडियनमध्ये आपल्याला कन्वर्शन करावं लागते. तर मल्टिप्लाय कशाने करायचं, 36 इंटू पाया अपॉन 180 काय मिळेल, 36 काय मिळेल 5 पाय बाय 5 पाया अपॉन 5 रेडियन. हा झाला तुमचा थिटा. ओके, थिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, पाया अपॉन 5 रेडियन. नेक्स्ट आपल्याला काय फाइंड करायचं सांगितलं त्यांनी, लेंथ ऑफ इट्स पाथ, या पाथची लेंथ आपल्याला फाइंड करायची सांगितली. देअर वी नो लेंथ ऑफ इट्स पाथ इक्वल्स टू काय दिसते आपल्याला, सपोज हा हिअर ए आणि हा बी पण देऊ. लेंथ ऑफ इट्स पाथ म्हणजेच काय, लेंथ ऑफ हे काय दिसते आपल्याला, आर्क दिसते. लेंथ ऑफ आर्क ए बी इक्वल्स टू लेंथ ऑफ आर्क ए बी. ओके, तर लेंथ ऑफ आर्क ए बी काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, आर इंटू थिटा. आर किती आहे 21 इंटू काय पाया अपॉन 5, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, लेंथ ऑफ आर्क ए बी काय मिळेल 21 पाया अपॉन 5 सेंटीमीटर. हा झाला तुमचा पाथ, लेंथ ऑफ इट्स पाथ काय मिळालं आपल्याला 21 पाया अपॉन 5 सेंटीमीटर. ओके, स्क्रीनशॉट काढू घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की या टाईपचा क्वेश्चन आपण आधी एक बघितलेला आहे प्रॉब्लेम, ऑक्टॅगॉन, हेप्टॅगॉन, सेप्टॅगॉन या टाईपमध्ये आहे हे प्रॉब्लेम. तर क्वेश्चन आहे आपल्याला एक ऑक्टॅगॉन दिलेला आहे. ऑक्टॅगॉन कशाच्या आतमध्ये आहे, इन्स्क्राईब द सर्कल म्हणजे सर्कलच्या आतमध्ये आहे. त्या ऑक्टॅगॉनचं नाव दिलेलं आहे ए बी सी डी ई एफ जी एच. ओके, तर सपोज कन्सिडर अ सर्कल, इन्स्क्राईब अ सर्कल काय ऑक्टॅगॉन दिलेला आहे. ऑक्टॅगॉन म्हणजे किती साईड 8, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8. हा झाला आपला ऑक्टॅगॉन. सपोज हिअर ए बी सी डी ई एफ जी आणि एच. क्वेश्चन आहे आपला ए बी सी डी ई एफ जी एच is a regular octagon inscribed in the circle of radius 9 सेंटीमीटर. हा जो काही सर्कल आहे आपला, या सर्कलची रेडियस त्यांनी दिलेला आहे 9 सेंटीमीटर. ही झाली रेडियस सपोज 9 सेंटीमीटर. हा सपोज पॉईंट आपण एक्स मानू, म्हणजेच ओ एक्स आपली काय झाली 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ मायनर आर्क ए बी.
आता रेग्युलर ऑक्टॅगॉन आहे. रेग्युलर ऑक्टॅगॉन म्हणजे याच्यामधला हा प्रत्येक जो इनसाइडचा अँगल आहे, इंटेरियर अँगल आहे आपला ऑक्टॅगॉनचा इंटेरियर अँगल, प्रत्येक अँगल ए, अँगल बी, अँगल सी, अँगल डी हे काय आहे इक्वल राहतात. रेग्युलर ऑक्टॅगॉन मध्ये की रेग्युलर सेप्टॅगॉन मध्ये हा इंटेरियर अँगल जो आहे हा काय राहतो सेम राहतो. तर सोल्युशन मध्ये हिअर रेडियस ऑफ अ सर्कल म्हणजेच काय आर इक्वल्स टू लेट आर किंवा डायरेक्ट कन्सिडर अ सर्कल, डायरेक्ट घेऊ आपण, कन्सिडर अ सर्कल ऑफ रेडियस r of radius 9 centimeter, r equals to 9 centimeter. ओके, therefore r equals to किती मिळालं आपल्याला 9 सेंटीमीटर. ऑल्सो काय हा रेग्युलर ऑक्टॅगॉन थिटा इक्वल्स टू म्हणजेच काय मिळेल रेग्युलर ऑक्टॅगॉन आपल्याला माहिती आहे दिलेला आहे त्यांनी. तर रेग्युलर ऑक्टॅगॉन मध्ये प्रत्येक अँगल इंटेरियर अँगल हा काय राहतो सेम राहतो. म्हणजेच काय आता कम्प्लीट रोटेशन किती राहते 360 डिग्रीचं. 360 डिग्री अँगल किती आहे त्याच्या इनसाइड मध्ये इन्स्क्राईब द सर्कल मध्ये 8 इक्वल्स टू काय मिळेल 45 डिग्री. पण आपल्याला अँगल आपण कशामध्ये मेजर करतो आपण रेडियन मध्ये. तर काय मिळेल 45 इंटू पाया अपॉन 180 म्हणजेच काय मिळेल आपल्याला पाया अपॉन 4 रेडियन. थिटा इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला पाया अपॉन 4 रेडियन हा मिळाला अँगल. आता त्यांनी आपल्याला सांगितलं काय काय फाइंड करा म्हणते ते लेंथ ऑफ मायनर आर्क ए बी. ही जी आर्क आहे ए बी मायनर आर्क, ही आर्क आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, ही जी मायनर आर्क आहे हे आपल्याला फाइंड करायचे. तर आर्क लेंथ ऑफ आर्क काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आर इंटू थिटा म्हणजेच काय रेडियस इंटू अँगल. वी नो काय फाइंड करायचं आहे मायनर आर्क ए बी लेंथ ऑफ मायनर आर्क ए बी इक्वल्स टू काय मिळेल फॉर्म्युला आर इंटू थिटा. आर किती आहे आपला 9 सेंटीमीटर इंटू पाय बाय 4 म्हणजेच काय 9 पाया अपॉन 4 सेंटीमीटर. हे मिळालं आपल्याला रिक्वायर्ड अँसर 9 पाया अपॉन 4 सेंटीमीटर. पायाची व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहिती आहे किती असते पाया रेडियनची नाही पायाची किती राहते ती 3.14 ते तुम्ही इथं पुटअप करून याच्या समोर सॉल्व्ह करू शकता. ओके, हे आपलं सॉल्व्ह केलेल्यांपैकी लास्ट प्रॉब्लेम होतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एक्झरसाइज 1.2. त्यामधले आपण काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ, काही प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देऊ. ओके, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. उर्वरित भाग किंवा उर्वरित पार्ट आपण उद्यापासून स्टार्ट करू. ओके, थँक्यू.